नमस्कार, बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत आणि महत्त्वाची राजकीय बातमी पाहूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राष्ट्रीय लोकशाहीच्या आघाडी एनडीए च्या नेत्यांना त्यांच्या सार्वजनिक बांधकाम भाषणामध्ये संयम बाळगण्याचा आणि अनावश्यक भाष्य करणे टाळण्याचा सल्ला दिलाय। एनडीए शासित राज्यांमधील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उच्चस्तरीय बैठकीला संबोधित करताना पंतप्रधानांनी पक्षातल्या नेत्यांच्या विधानांबाबत चिंता व्यक्त केली आहे। अलीकडेच एनडीएच्या काही नेत्यांनी पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात दाखल केल्या गेलेल्या ऑपरेशन सिंदूरचे नेतृत्व करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधाने केली गेली होती। भाषण करताना स्वतःवर संयम ठेवा आणि अनावश्यक विधाने करणं टाळा असं पंतप्रधान मोदींनी बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना म्हटलंय। गेल्या महिन्यात झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भाजप नेत्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली। त्या नेत्यांमध्ये मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवड़ा व राज्यमंत्री विजय शाह यांचा समावेश होता। त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी हा सल्ला नेत्यांना दिलाय।